नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज परत एका आजारावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे मायग्रेन। एक डोक्याचा आजार आहे ज्याला व्हस्क्युलर हेडेकसुद्धा म्हणतात आणि खूप कॉमन आहे। आपण सर्वांनी ऐकलं असेल, अनेक पेशंट आपण बघितले असणार की ज्यांना खूप डोकेदुखीचा त्रास असतो आणि सांगतात की मला मायग्रेनचा त्रास आहे। तर हा मायग्रेनचा त्रास नेमका काय असतो, आपण याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे, काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर मायग्रेन म्हणजे व्हस्क्युलर हेडेक त्याला म्हणू शकतो आपण, किंवा जुनाट डोकेदुखी। अनेक पेशंट येतात ज्यांना खूप जास्त डोकं दुखते। स्पेशली हे जे डोकं दुखण्याचा त्रास असतो हा पुष्कळ वेळा वन साइडेड असते। कोणाला उजव्या बाजूचं डोकं दुखते, कोणाचं डाव्या बाजूचं दुखते, कोणाचं राईट कधी लेफ्ट, दोन्ही पण अल्टरनेट साईड असते। आणि मुख्यत्वे हा डोकेदुखी जे आहे हे इथून सुरू होते, डोळ्यापासून किंवा भोवतीपासून आणि पूर्ण मानेच्या नसापर्यंत, किंवा कोणाला मानेपासून सुरू होते आणि पूर्ण समोरपर्यंत डोकं दुखणं राहते। आणि त्याच्यामध्ये एवढं सिव्हिअर हेडेक असते की पेशंटला सोबत मळमळ राहते, चिडचिडपणा राहतो, कुठलाही आवाज पेशंटला सहन होत नाही, कोणाशी बोलू वाटत नाही, शांत राहू वाटते। आणि याला खूप असे ट्रिगर काही फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे हे डोकेदुखी सुरू होते। तर अनेक याचे कारणं आहे की याच्यामध्ये पेशंट पुष्कळ वेळा सांगतात की जर माझा कुठे प्रवास झाला, मी कुठे जाणं येणं केलं, कोणत्या कार्यक्रमात जर गेलो तर त्याच्यामुळे त्रास होतो। अनेक पेशंट आहे ज्यांना लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे सुद्धा खूप त्रास होतो। मोठा आवाज जर असला, डीजेचा असेल, स्पीकरचा आवाज असेल, त्याच्यामुळे सुद्धा हा डोकं दुखण्याचा त्रास सुरू होतो। अनेक पेशंटना कोणी उपाशी जर राहत असेल, म्हणजे उपवास कोणाला असेल किंवा खूप वेळ उपाशी राहिलं असेल तर त्याच्याने सुद्धा डोकं दुखणं सुरू होऊ शकते। एखाद्या कार्यक्रमात गेला आणि खूप आवाज असेल, खूप लोक बोलत असतील, त्या आवाजाने सुद्धा त्रास होऊ शकतो। एखादा स्ट्रॉंग स्मेल असेल, एखादा अगरबत्तीचा, अत्तरचा किंवा परफ्यूमचा स्मेलने सुद्धा हा डोकेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो। परत काही हार्मोनल चेंजेस होत असतील, जसं पेरीमेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये किंवा प्रीमेन्स्ट्रुअल पिरियड जो दिवस असतात त्याच्यामध्ये सुद्धा मायग्रेनचा त्रास हा बघायला मिळतो। अनेक कारणं आहे मायग्रेनचे आणि पुष्कळ असे पेशंट आहे की जे येतात आमच्याकडे की मॅडम मला 15-15, 20-20 वर्ष झाले की डोक्याचा त्रास आहे। आम्ही अनेक औषधी घेतल्या, खूप साऱ्या फाईल्स घेऊन येतात, कोणी सिटी स्कॅन करतं, MRI करतं, अनेक डॉक्टरांच्या मेडिसिन घेऊन येतात, ट्रीटमेंट घेतलेलं की आम्ही गोळी खाल्ली की आम्हाला तात्पुरतं बरं वाटते, परत काही दिवसांनी हे जशाला तसंच होते। आणि मायग्रेन कसं असते की जेव्हा याची सुरुवात असते तर पुष्कळ पेशंटला पहिले 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस त्रास होतो, पण जसं जसं याची क्रॉनिसिटी वाढत जाते, हा आजार जुनाट होत जातो, तर याची सिव्हिअरिटी आणि इंटेन्सिटी ही वाढत जाते। मग पेशंटला हळूहळू काही दिवसांनी 2 महिन्यातून व्हायला लागतो त्रास, मग दर महिन्याला, मग दर 15-15 दिवसांनी त्रास व्हायला लागतो। काही पेशंट आहे मग आठवड्यातून, आणि अनेक असे पेशंट आहे की ज्यांना मग हळूहळू हा डेली त्रास व्हायला लागतो। आणि मोस्ट कॉमन हे फिमेलमध्ये आपल्याला बघायला मिळतं। जेव्हा पेशंटला हा त्रास होतो तेव्हा कोणाशी बोलू वाटत नाही, उजेड नाही सहन होत, आवाज नाही सहन होत, शांत झोपून राहावं वाटते। अनेक पेशंट आहे ज्यांचं डेली वर्किंग हे त्याच्यामुळे डिस्टर्ब झालेलं असतं, कोणाची पर्सनल लाईफसुद्धा डिस्टर्ब होते। अनेक महिला माझ्याकडे येतात आणि रडतात अक्षरशः की या मायग्रेनच्या त्रासामुळे आम्हाला असं वाटते की मी सुसाईड करावं किंवा कुठेतरी निघून जावं, कारण त्याच्यामुळे त्यांची पर्सनल लाईफ डिस्टर्ब झालेली असते। पण त्यांना तो त्रास असतो, कुठलाचा आवाज सहन होत नाही। मग फॅमिलीतल्या मेंबर्सला पुष्कळ वेळ वाटते की ही नाटक करत आहे, परंतु खरंच त्यांना त्या पद्धतीचा त्रास असतो। तर असे पेशंट मायग्रेनचे मॅक्झिमम घरी आपल्याला बघायला मिळू शकतात। तर या समस्येसाठी, या आजारासाठी होमिओपॅथीमध्ये एकदम बेस्ट ट्रीटमेंट आहे। होमिओपॅथीमध्ये असं अनेक मेडिसिन्स आहेत, जसं बेलेडोना आहे, पल्सेटिला, नॅट्रामूर, सेपिया, नक्सोमिका, सल्फर, ॲकोनाइट, इग्निशिया, भरपूर असे चेनेपोडियम, सॅंग्युनेरिया, सायलिशिया, भरपूर मेडिसिन आहे। परंतु तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल ॲज अ होल म्हणून सिलेक्शन ऑफ मेडिसिन आम्ही करतो आणि त्याच्याने हा आजार जो मायग्रेनचा हा समूळ नष्ट होतो। अनेक पेशंट 15-15, 20-20 वर्षापासून ज्यांना त्रास होता, आता त्यांना कुठलाही त्रास नाही आहे, पूर्ण त्यांना आराम आहे। 5-5, 6-6 वर्ष झाली त्यांचं ट्रीटमेंट बंद आहे, पण त्यांना कुठलाही त्रास मायग्रेनचा नाही आहे। म्हणून कुठेही जर नक्कीच मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही ही ट्रीटमेंट होमिओपॅथीचं घेतलं पाहिजे, ज्याच्यामुळे हा आजार तुमचा जडापासून जाईल। विदाऊट एनी साईड इफेक्ट्स तुम्हाला या मेडिसिन्स काम करतात। आणि तुमचं कारण काय, मूळ काय आहे, तुमचे काही सप्रेस इमोशन्स असतील, तुमचे काही विचार सप्रेस झालेले असतील, कुठलं दुःख असेल, सल असेल, खंत तुमच्या मनामध्ये असेल, तर तिथपर्यंतसुद्धा होमिओपॅथिक जाऊन त्याचं तुमचं सिमिलिमम शोधून तुम्हाला मेडिसिन देण्यात येतं। तर अशा सगळ्या क्रॉनिक मायग्रेन म्हणजे तुमच्या हेडेकसाठी एकदम बेस्ट मेडिसिन आहे होमिओपॅथिक मेडिसिन। थँक्यू, धन्यवाद।